कार्यसम्राट आमदार रविशेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आढावा बैठक संपन्न। शहरातील विविध समस्यांवर संबंधित विभागाशी चर्चा। नागोठाणे रोशन पदकी। भारतीय जनता पक्षाचे कार्यसम्राट आमदार रविशेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी आणि जनता असा थेट संवाद साधण्यासाठी आणि मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी गुरुवार दिनांक 31 जुलै रोजी सकाळी ठीक 11:30 नागोठाणे ग्रामपंचायतीच्या ग्रामसचिवालय येथे आढावा बैठक घेण्यात आली। या आढावा बैठकीसाठी स्वतः आमदार रविशेठ पाटील, प्रांत अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, रोहा तहसीलदार किशोर देशमुख, गटविकास अधिकारी शुभदा पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, विद्युत विभाग अधिकारी, रोहा कार्यकारी अभियंता प्रदीप दाहालू, कृषी विभागाचे अधिकारी, वन खात्याचे अधिकारी, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आदित्य शिरसाट, डॉक्टर पवालकर, नागोठाणे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी राकेश टेमघरे, SN गायकवाड, बालाजी चात्रे, सत्येंद्र सिंग, नागोठाणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी, दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष सोपान जांभेकर, अमित घाग, नागोठाणे मंडळाचे अध्यक्ष महेश ठाकूर, रोहा तालुका सरचिटणीस आनंद लाड, सरचिटणीस एकनाथ ठाकूर, नागोठाणे शहराध्यक्ष सचिन मोदी, सर्व पत्रकार, सामाजिक संस्थांचे प्रमुख पदाधिकारी तसेच जिल्हा परिषद माजी सदस्य किशोर शेठ जैन, नरेंद्र जैन, सरपंच सुप्रिया महाडिक, उपसरपंच अखलाक पानसरे, नागोठाणे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विद्यमान सदस्य डॉक्टर मिलिंद धात्रक, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर साळुंके, संतोष नागोठाणेकर, प्रकाश कांबळे, ग्रामपंचायत सदस्य शबाना मुल्ला, अमृता महाडिक, भाविका गिजे, पूनम काळे, सुप्रिया काकडे, सदानंद गायकर, विलास चौलकर, सिराज पानसरे, सर्व शासकीय योजनांचे HOD आदी उपस्थित होते। गावखेड्यांच्या विकासावर भर देत नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर ठोस उपाययोजना करण्याची आज गरज आहे, हे जाणून या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। आमदार साहेबांकडे आलेल्या तक्रारी व सूचना त्याबाबत संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून आढावा घेण्यात आला। उपस्थित नागरिकांनी त्यात मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन आपल्या अडचणी उपस्थित अधिकाऱ्यांसमोर व आमदार रविशेठ पाटील यांच्या समोर मांडल्या। यामध्ये तामसोली, बौद्धवाडी, स्मशानभूमी, नागोठाणे कन्याशाळा दुरुस्ती, नागोठाणे रास्तभाव धान्य दुकान, मुंबई गोवा हायवे, राष्ट्रीय महामार्गावर पळस ते सुकेडी या ठिकाणी पडलेले खड्डे तसेच स्मार्ट मीटर यावर चर्चा करून विविध सूचना करण्यात आल्या। यावेळी शासकीय पातळीवर या सूचना व अडचणींवर उपाययोजना व्हाव्यात अशा सूचना आमदार रविशेठ पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। या अनुषंगाने या बैठकीत बांधकाम विभाग, वन विभाग, विद्युत विभाग, कृषी विभाग, पाणीपुरवठा विभाग यांच्याशी नागरिकांसह थेट संवाद साधत विविध विषयावर आमदार साहेबांनी सविस्तर चर्चा केली। आपल्यासोबत आहेत नागोठाणे भाजपचे शहराध्यक्ष सचिन मोदी। आज आमदारांनी जी नागोठाणे शहरामध्ये जी आढावा बैठक लावली होती त्याबद्दल आपले काय मत आहे? निश्चितच मी आज आमदार साहेबांचे सर्व नागोठणेकरांच्या वतीने आभार मानतो की नागोठण्यामध्ये ही लाईट सारखं वेळोवेळी जात आहे, लोक सगळी त्रस्त झाली आहेत, चिडलेली आहेत आणि आमदार साहेबांनी याची तातडीने दखल घेऊन आज 20 कर्मचारी जे आहेत त्यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना नागोठणे येथे बोलवून त्यांना सांगितलं की जनता आता खूप त्रस्त आहे, तर तुम्ही हा नागोठण्यातील वीज पुरवठा व्यवस्थित अखंडितपणे चालू ठेवा आणि त्यांनी ह्या मुद्द्याला खूप चांगल्या प्रकारे हाताळला आहे। आणि त्या जे संबंधित अधिकारी आहेत वरिष्ठ त्यांनी स्वतःहून सांगितलं आहे की येणाऱ्या 7 दिवसात आम्ही जी काही कामं आहेत ती व्यवस्थित करून नागोठणे शहरामध्ये अखंड वीज पुरवठा सुरळीत राहील याची आम्ही खबरदारी घेऊ। आणि निश्चितच मला वाटते की साहेबांनी त्यांना लगेच सांगितलं आहे की पुढच्या 10 दिवसात आम्ही एक परत बैठक घेऊ आणि आपण काय सुधारणा केली त्याबाबतचा आढावा घेऊ। तर यामुळे त्यांच्यावर एक प्रकारचा दडपण आलेला आहे आणि निश्चितच आता मला वाटते नागोठण्यातील ही आपली विद्युतची जी वारंवार लाईट येण्याची समस्या आहे यामध्ये निश्चितच सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे। तसेच साहेबांनी जो स्मार्ट मीटर आहे, जी लोक स्मार्ट मीटर बदलत आहेत लोकांना न सांगता, त्याबद्दल पण चर्चा केली आणि त्यांना सूचना केल्या आहेत की तुम्ही मीटर बदलायची सक्ती करू नका आणि लोकांना विश्वासात घ्या आणि लोकांचा उद्रेक होईल असं कुठलंही तुम्ही काम करू नका आणि शक्य तितकी लाईटची सेवा ही नागोठणेकरांना द्या असं त्यांनी साहेबांनी स्पष्ट आदेश सांगितलेला आहे। तसेच साहेबांनी आज मला खूप चांगलं वाटतंय की पहिल्यांदा नागोठण्यातील जनतेला एवढे तालुक्यामध्ये अधिकारी आहेत हे पाहायला भेटला
आणि सगळे जवळजवळ अधिकारी उपस्थित होते। यामध्ये सर्व विषयावर चर्चा झाली। नागोठण्याच्या फिल्टर पाण्याबाबत, नागोठण्यातील वीज समस्या, नागोठण्यातील रोड, नागोठण्यातील अतिक्रमण, बस स्टँड असे विविध विषया नागोठण्यातील चर्चा झालेली आहे। आणि साहेबांनी नागोठण्याकडे आनंदाची बातमी दिली आहे की नागोठणा जो आपला सरकारी दवाखाना आहे तो आता त्याचं नूतनीकरण होणार आहे आणि जवळ 6 ते 7 कोटी रुपये हे मंजूर झालेले शासनाकडनं आणि आता त्याचं संपूर्ण चित्र चेंज होऊन एक चांगला नागोठणेकरांना सुसज्ज असं हॉस्पिटल भेटणार आहे। तर त्याबद्दल मी आमदार साहेबांचे धन्यवाद देतो की ती स्वतः जातीने लक्ष देऊन नागोठण्याचा विकास कसा होईल याकडे लक्ष देत आहेत आणि तमाम नागोठण्याचे जनतेचे विविध प्रश्न मांडण्यासाठी साहेब निश्चितच आता दरवेळी ही आढावा बैठक काही कालांतराने लावतील आणि त्यामुळे नागोठण्यातील विविध सामान्य लोकांचे जे प्रश्न आहेत ते विविध अधिकाऱ्यांसमोर लोकांना मांडता येतील आणि निश्चितच याचा सगळ्यांना फायदा होईल अशी मी अपेक्षा करतो। आणि पुन्हा एकदा आमदार साहेबांचे धन्यवाद देतो की साहेबांनी वेळ काढून सगळ्या अधिकारी वर्गांना नागोठण्यात बोलून सगळे जनतेची समस्या त्यांच्यासमोर मांडल्या आहेत आणि निश्चितच त्यामुळे सगळ्या अधिकारी वर्गावर आता एक प्रकारचा दबाव आहे की आमदार जातीने लक्ष देत आहेत आणि त्यामुळे सगळ्यांच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा होऊन निश्चितच आपल्याला नागोठणे विभागामध्ये सुधारणा दिसेल। धन्यवाद।